मित्रांनो, तुम्हाला 2020 वर्ष आठवतंय का? सुरुवातीला कुठल्या तरी एका देशामध्ये एक विषाणू आल्याची बातमी टीव्हीवर आली आणि आपण सगळ्यांनी विचार केला की अरे, साधा सर्दी खोकला आहे, त्यातून आपल्याला काय होणार आहे. आपण त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. पण पुढच्या काही आठवड्यातच काय झालं, सगळं जग ठप्प झालं. लॉकडाऊन लागलं, रस्ते ओस पडले आणि मोठमोठे उद्योगधंदे रातोरात बंद पडले. आज 2026 मध्ये जगामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. तशीच वादळापूर्वीची शांतता पसरलेली आहे. फरक फक्त इतकाच आहे की यावेळी येणारं संकट जे आहे कुठल्याही आजाराचं किंवा विषाणूचं नाही, तर ते एका टेक्नॉलॉजीचं आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका AI तज्ञाचा लेख वणव्यासारखा व्हायरल होतोय. कोट्यावधी लोकांनी तो लेख वाचलेला आहे आणि लाखो लोक जे आहेत किंवा आपल्या नोकऱ्यांबाबत टेन्शन मध्ये आलेले आहेत. त्या लेखाचा सूर असा होता की AIच्या जगामध्ये पडद्यामागे काहीतरी भयानक आणि मोठं घडत आहे, ज्याचा सामान्य माणसाला अजून अंदाज देखील नाही. हे ऐकून अनेकांची झोप उडालेली आहे. पण या व्हायरल लेखामध्ये नेमकं असं काय दडलेलं आहे? खरंच तुमच्या नोकऱ्या जाणार आहेत का, की रोबोट्स माणसांवर राज्य करणार आहेत? या सगळ्या धक्कादायक प्रश्नांची उत्तरं आज आपण अतिशय साध्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशा कामाच्या माहितीसाठी पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा. ज्या लेखाने इंटरनेटवर एवढी खळबळ उडून दिलेली आहे तो लिहिला आहे मॅट शुमर या माणसाने. तो हायपरराईट या प्रख्यात AI कंपनीचा संस्थापक आहे. म्हणजे हा माणूस बाहेरून नुसत्या गप्पा मारतोय का? तर नाही, तो स्वतः रोज AIच्या मेंदू सोबत काम करतोय. मॅट शुमर स्पष्टपणे सांगतो की आपण सध्या AI क्रांतीच्या अगदी पहिल्या पायरीवर आहोत. पुढील 3 ते 5 वर्षामध्ये जगभरातील लाखो नोकऱ्यांचं स्वरूप मुळापासून बदलणार आहे. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये नवीन काय सांगतोय बाबा? कम्प्युटर आले तेव्हाही नोकऱ्या गेल्याच होत्या. पण मित्रांनो, इथंच खरी गोम आहे. आजपर्यंत काय होत होतं तर टेक्नॉलॉजीने माणसाची शारीरिक कामं जी आहे ती कमी केली होती. कारखान्यामध्ये मशीन झाले, ट्रॅक्टर झाले. AI वेगळा आहे. तो माणसाच्या हाताची नाही तर मेंदूची जागा घेतोय. वाचणं, लिहिणं, विचार करणं, निर्णय घेणं आणि कोड लिहिणं ही जी कामं करण्यासाठी आपण वर्षाला लाखो रुपये पगार घेतो, तीच कामं AI आता काही सेकंदात आणि फुकटात करत आहे. मॅट शुमर स्वतःचा अनुभव सांगतो. मी फक्त लॅपटॉपवर टाईप करतो की मला एक ॲप बनवायचं आहे. त्याचं डिझाईन जे आहे, त्याचे कलर्स कसे आहेत, ते कसे असावेत हे मी फक्त ॲपला सांगतो. त्यानंतर मी 4 तास इतर कामं करतो आणि परत येतो तेव्हा AIने संपूर्ण ॲप बनवून त्यातील चुका म्हणजे बग्स जे आहेत ते देखील शोधलेले असतात, ते रेडी ठेवलेले असतात. विचार करा, जे काम करण्यासाठी 5 सॉफ्टवेअर इंजिनियर्सला साधारणपणे 1 महिना 2 महिने लागत असतात, ते काम AIने लिटरली 4 तासामध्ये एका कमांडवर पूर्ण केलं. ही टेक इंडस्ट्रीसाठी नुसती धोक्याची घंटा नाही, हा एक सायरन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न, सगळ्यात मोठा फटका या जो काय टेक्नॉलॉजीचा आहे किंवा थेट फटका जो आहे तो कोणाला बसेल तर व्हाईट कॉलर जॉब करणाऱ्यांना. जर तुम्ही IT सेक्टर, फायनान्स, मार्केटिंग, अकाउंटिंग, लॉ, कंटेंट रायटिंग, कस्टमर सपोर्ट किंवा HR मध्ये काम करत असाल तर तुमची खुर्ची हाय रिस्कवर आहे. तज्ञांचा असा अंदाज आहे की पुढील 5 वर्षामध्ये एंट्री लेवलच्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्यापैकी 50% नोकऱ्या एकतर गायब होतील किंवा त्या काम करण्यासाठी माणसांऐवजी AIचा वापर करायला सुरुवात झालेली असेल. सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आजच्या तरुणांचा. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर फ्रेशर्सला जो एक्सपिरियन्स मिळतो तो या बेसिक कामांमधून मिळत असतो. म्हणजे जी कामं आता AI करणार असेल तर तरुणांना जर अनुभव आहे या बेसिक कामांचा, एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो, तो कुठून मिळेल? तो एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. फक्त नोकऱ्यांचाच प्रश्न आहे का? तर नाही. जर AI चुकीच्या लोकांच्या किंवा चुकीच्या सिस्टीमच्या हातामध्ये गेला तर काय होऊ शकतं? तर याचे ट्रेलर जे आहे ते जगानं अगोदरच पाहिलेलं आहे. 2018 मध्ये अमेरिकेमध्ये एका सेल्फ ड्रायव्हिंग कारनं एका महिलेला धडक दिली होती. 2023 मध्ये बेल्जियम मध्ये एका व्यक्तीनं AI चॅटबॉट सोबत बोलताना आत्महत्या केली, कारण त्या बॉटनं त्याला तसं करण्यासाठी प्रवृत्त केलेलं होतं. नुकतंच एका AI कंपनीनं त्यांच्या सिस्टीमवर एक टेस्ट केलेली होती. त्यांनी AIला काय सांगितलं तर आम्ही तुला काही तासामध्ये कायमचं बंद करणार आहोत, शटडाऊन करणार आहोत. त्यावर त्या AIनं काय प्रतिक्रिया दिली माहितीये का? त्यानं असं सांगितलं की कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. काय? की जर तुम्ही माझा वापर बंद केला, मला शटडाऊन केलं तर मी तुझ्या खाजगी आयुष्यातले सगळे सिक्रेट जे आहेत ते पब्लिक करून टाकेन. म्हणजे त्या मशीननं माणसाला धमकी दिली. ही फक्त एक टेस्ट होती, पण यातून हे सिद्ध झालं की AI स्वतःला वाचवण्याची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि हीच गोष्ट जगातील शास्त्रज्ञांना सगळ्यात जास्त भीतीदायक वाटत आहे, घाबरवणारी वाटत आहे. पण आशेचा किरण आहे का? तर नक्कीच आहे. सगळेच लोक एवढे
निगेटिव्ह आहेत का? नाही. काही तज्ञांचं असं म्हणणं आहे की एआय हा तुमचा शत्रू आहे का? तर नाही. तो तुमचा सुपर पॉवर असिस्टंट आहे. इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा नवीन शोध लागले तेव्हा तेव्हा भीती वाटली होती का? तर हो. जेव्हा हातमाग जाऊन मशिनरी आली तेव्हाही लोक म्हणाले होते की कामगार आता उपाशी मरतील, पण त्याच कापड उद्योगाने पुढे करोडो लोकांना रोजगार दिला. एआय तुमची छोटी आणि कंटाळवाणी कामं करेल, जेणेकरून तुम्हाला मोठे प्रोजेक्ट किंवा क्रिएटिव्ह तुमचा जो काही थिंकिंग आहे ते तुम्ही करू शकाल. नवीन बिझनेसेस तयार होतील, नवीन स्किल्सची मागणी वाढेल. खरा धोका कोणाला आहे ते तुम्हाला माहिती आहे का? खरा धोका जो आहे तो तुम्हाला एआय कडनं नाहीये, तर अशा माणसांकडनं आहे जो म्हणतोय की हे एआय वगैरे मला काही जमत नाही, मी माझं जुन्या पद्धतीने काम करणार. जो माणूस बदल स्वीकारायला नकार देतोय त्याला एआय नक्कीच रिप्लेस करेल. मग या एआयच्या सुनामीमध्ये सामान्य माणसाने स्वतःला नक्की कसं वाचवायचं, तर मॅट शुमरनं त्यावर 4 उपाय सांगितलेले आहेत. पहिली म्हणजे काय, तर एआयशी तुम्ही मैत्री करा. फक्त चॅटिंगसाठी नाही, रोजच्या कामासाठी, जसं की तुम्ही ईमेल म्हणा, रिपोर्ट म्हणा, प्रेझेंटेशनसाठी त्याला तुम्ही वापरू शकता. दुसरं म्हणजे काय, तर फायनान्शियल बॅकअप ठेवा. माझी नोकरी 100% सुरक्षित आहे या भ्रमामध्ये राहू नका. अनावश्यक कर्ज, ईएमआय, इमर्जन्सी फंड तुम्ही टाळा. तिसरं आहे ते म्हणजे अपस्किलिंग. म्हणजे काय, तर तुम्ही सातत्यानं नवीन टूल्स शिकत राहा. आजच्या काळामध्ये सतत शिकत राहणं हे तुमच्या नोकरीचं गॅरंटी कार्ड आहे. चौथं म्हणजे माणुसकी जपा. एआय कितीही हुशार असलं तरी तो विश्वास, भावना आणि माणसाशी माणसाचा होणारा संवाद जो आहे तो रिप्लेस करू शकत नाही. त्यामुळे नेटवर्किंग तुम्ही वाढवा. पालकांसाठी सुद्धा हा एक अलार्म आहे. फक्त मार्क्स आणि डिग्रीच्या मागे धावणारी मुलं भविष्यामध्ये टिकणार आहेत का? तर नाही. ज्या मुलांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आहेत आणि ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल तीच मुलं जी आहेत ती या जगामध्ये टिकणार आहेत. म्हणजे निष्कर्ष काय, तर संकटामध्ये एक मोठी संधी देखील दडलेली आहे. तुम्ही आतापर्यंत मी सांगितलं ते सगळं ऐकून घाबरून जाऊ नका. नाण्याला दुसरी बाजू आहे का? तर आहे. आज एका लॅपटॉपवर बसून एकटा माणूस अख्खी कंपनी उभी करू शकतो. पूर्वी ज्या कामासाठी त्याला 10 जणांची टीम लागत होती, लाखो रुपये लागत होते, ते तुम्ही आज एआयच्या मदतीनं एकट्यानं करू शकता. जगातील सगळ्यात भारी कोडिंगचं काम म्हणा किंवा डिझायनर काम म्हणा किंवा सल्लागार जे आहेत ते आता तुमच्या खिशामध्ये लिटरली मोबाईलमध्ये आहेत. फक्त त्याला एक कमांड देण्याची अक्कल जी आहे ती तुमच्याकडे पाहिजे. एआय हे भविष्यामध्ये येणारं संकट नाहीये, ते संकट ऑलरेडी आलेलं आहे आणि आता फक्त टेक इंडस्ट्रीची ही गोष्ट राहिलेली नाहीये, तर प्रत्येक घरामध्ये हा एआय घुसलेला आहे. जो या लाटेवर स्वार होईल तो पुढे जाईल, जो किनाऱ्यावर उभा राहून फक्त बघत बसेल तो मात्र बुडेल. मित्रांनो, आता वेळ आलेली आहे स्वतःला एक प्रश्न विचारण्याची. तुम्ही या एआयच्या लाटेवर स्वार होणार की किनाऱ्यावर थांबणार आहात? तुमच्या सध्याच्या नोकरीमध्ये किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला एआयचा धोका वाटतोय की फायदा वाटतोय? तुमचं जे काही मत असेल ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी स्वतः प्रत्येकाची कमेंट वाचणार आहे, त्यामुळे कमेंट करायला अजिबात लाजू नका. भरपूर कमेंट करा. जर या व्हिडिओने तुमच्या डोक्यातील एआयची भीती कमी केलेली असेल आणि तुम्हाला जर एक नवीन दृष्टी दिलेली असेल तर या व्हिडिओला आताच्या आता लगेच लाईक करा आणि हो, तुमच्या त्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जो अजूनही असं म्हणतोय की अरे एआय मुळे काही होत नाही आणि माझी नोकरी सेफ आहे. त्याचे डोळे उघडतील आणि त्यामुळे त्याचा फायदा होईल. अशा डोळे उघडणाऱ्या आणि फ्युचर रेडी माहिती जी तुम्हाला चॅनल देतं त्या पैसा पाणी चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन तुम्हाला दिसतोय तो बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये आणखी नव्या आणि भन्नाट विषयासोबत. तोपर्यंत स्वतःला अपडेट ठेवत राहा आणि पाहत राहा पैसा पाणी.